सैराट चित्रपटातील सल्या म्हणजे अभिनेता अरबाज शेखने सोशल मीडियावर एका रुग्णालयाशी संबंधित व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची दखल आता प्रशासनानेही घेतली आहे. अन्न आणि औषध प्रशासनानेच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ॲक्शन घेतली आहे. मुंढेंच्या आदेशानंतर सोलापूर शहर पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. अरबाज शेखच्या वडिलांना सोलापूर येथील नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आपल्याला आपल्या वडिलांना वाचवायचं आहे, त्यांना मरू द्यायचं नाही असं म्हणत रडत रडत त्याने व्हिडिओ केला आणि सोशल मीडियावर मदत मागितली. अरबाजच्या या व्हिडिओनंतर सदर प्रकरणाची FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गंभीर दखल घेतली आणि पथकाला कारवाई करण्याचे विशेष आदेश दिले. अन्न आणि औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. नोबल हॉस्पिटल येथील फातिमा मेडिकलमध्ये औषधांबाबतचे बरेच नियम धाब्यावर बसवल्याचं दिसून आलं. तसंच विक्रीच्या औषधांसोबतच मुदत संपलेली औषधंही आढळून आली आहेत. त्यानंतर नोटीस बजावत सील करण्यात आलं, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी दिली आहे. नमस्कार, मी अरबाज शेख. मी आता सोलापूरमध्ये नोबल हॉस्पिटल समोर उभा आहे. पप्पांना 8 दिवस झाला हॅमरेज झालाय म्हणून ब्रेन हॅमरेज झालाय म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला ॲडमिट केलं आहे. तर त्यांचा हार्टचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना नोबेलला शिफ्ट केलं होतं. आणि नोबेलचा अनुभव मला इतका घाण आला की जेव्हा आम्ही पेशंटला ॲडमिट केलं तिथे, तर 10,000 आधी डिपॉझिट भरायला सांगितलं. आम्ही ते भरले आणि जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील, आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो, तर त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील. काही इंजेक्शन असतील ते तुम्हाला इथूनच घ्यावं लागतील. तर जेव्हा मी इथून त्या गोळ्या घेतल्या तर ते जवळजवळ सगळ्या गोळ्या 40,000च्या पेक्षा जास्त होत्या. त्यांनी मला ते म्हणजे 3 टाईम मला त्यांनी त्या गोळ्या आणायला सांगितल्या. तर 40,000 रुपये जेव्हा मी हे सगळं बघितलं, त्यांच्याच मेडिकलमधून घ्यायला पाहिजे हा फोर्स त्यांचा मी बघितला. आणि जेव्हा ह्याच्या आधी पप्पांना जिथे ॲडमिट केलं होतं तिथे असं काय मला आढळलं नाही. मी त्याच गोळ्या बाहेरून आणायचो, तर ते मला जवळजवळ अर्ध्या किमतीत मला मिळत होत्या. जवळजवळ आता 40,000च्या जरी गोळ्या मी बाहेरून जरी घ्यायचा विचार केला असता तरी मला 20,000पर्यंत त्या पडल्या असत्या. पण इथे एवढी लूट होती आणि माझ्या बापाला मला मरताना नाही बघायचं आहे. आणि म्हणून मला असं डिसिजन घ्यावं लागलं की त्यांना नोबेलमधून शिफ्ट करावं लागलं. आणि इथे खूपच वाईट अनुभव होता मला आजचा. ह्याच्यावर जाणकारांनी ह्याच्यावर काहीतरी मला सांगावं की माझ्या वडिलांना मी कुठे ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि कसं ट्रीटमेंट करायला पाहिजे. मला आता काहीच कळत नाही. पण माझ्या बापाला मला वाचवायचं काही करून. मला मदत करा प्लीज.